इथे आपण एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेऊया। तेल छान तापलं का यामध्ये जिऱ्याची फोडणी घालूया। आता यामध्ये मी ठेचलेलं लसूण घालते आहे। कढीपत्ता घालूया। छान फोडणी आपली परतून घेऊया। यामध्ये मी बारीक चिरलेला एक अख्खा मोठा कांदा घातलेला आहे। आता याला सुद्धा आपण छान परतून घेऊया। कांदा छान परतला की आता त्यामध्ये आपण टोमॅटो घालूया। टोमॅटो शिजला बघा, थोडा स्मॅश करून त्याला शिजवून घेऊया। आता यामध्ये आपण मसाले घालूया। इथे मी मालवणी मसाला, काश्मीरी मिरची पावडर, हळद आणि धणा जिरा पावडर घेतलेली आहे। याला छान मिक्स करून घेऊया आपण। मसाले छान भाजले गेले पाहिजेत, यासाठी थोडंसं गरम पाणी घालून सुद्धा मसाला छान फुलवून घेऊया। हे बघा, छान तेल सुटेपर्यंत मसाले आपण परतून घेऊया। तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण फणसाच्या बिया घालणार आहोत। फणसाच्या बिया मी उकडून याची सालं काढून ह्याला असं ठेचून घेतलेलं आहे थोडंसं। हे आपण आता यामध्ये घालूया सर्व बिया। बिया छान परतल्या। आता यामध्ये आपण धुवून छान निथळलेलं सुका जवला घालूया। याला सुद्धा छान मिक्स करून घेऊया। पाणी घालूया आता यात। मीठ घालून याला आपण कढ काढून घेऊया। छान कढ आलेला आहे। आता यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया। अगदी 5 ते 7 मिनिटात तयार होते। यामध्ये आपण कोकम घालूया। तयार झाली आहे आपली आमटी। यावरती कोथिंबीर घालून सर्व करूया।